स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जिल्हा न्यायालय पद भरतीसाठी आपल्याला संगणक या विषयावरती 8 प्रश्न विचारले जात आहेत 8 मार्कासाठी. तर कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जात आहे, कोणकोणता अभ्यास करणं गरजेचं असणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. आतापर्यंत कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण काय मागील व्हिडिओच्या माध्यमानेच बघितलेलं आहे. परंतु इथून पुढे कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे असणार आहे, कसे प्रश्न विचारले जात आहे, तुम्हाला कोणकोणती माहिती मिळवणं आवश्यक असणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. सर्वात महत्त्वाचा विषय कोणता असणार आहे, पूर्ण रूप म्हणजेच फुल फॉर्म. आपल्याला काल जर म्हटलं तर काल 3 शिफ्ट मध्ये पेपर झाले तर 4 तुम्हाला फुल फॉर्म विचारले गेले होते. तर यामध्ये आपण बघू शकता एक्सपीएस आणि त्यासोबत पीपीटीचा आपल्याला इथं बाहेर पडण्यासाठी जे पण शॉर्ट कीज आहे त्यावरती प्रश्न विचारला होता आणि तुम्हाला 2-3 फुल फॉर्म विचारले होते. शॉर्टकट कीज यावरती सुद्धा तुम्हाला बहुतेक जर म्हटलं तर 4 प्रश्न विचारले गेले होते 3 शिफ्ट पैकी. ठीक आहे, तर यापैकी आपल्याकडे काही प्रश्न देखील आलेले आहेत. आता हे सर्व तुम्हाला कुठून भेटणार, हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. परंतु बेसिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे. तुम्हाला जर म्हटलं तर वर्ड वरती प्रश्न विचारले जाते, त्यासोबत जर विचार केला तर एक्सेल वरती प्रश्न विचारले जाते आणि पॉवर पॉईंट वरती प्रश्न विचारले जाते. तिन्ही सॉफ्टवेअर मी इथं ओपन केलेले जेणेकरून तुम्हाला थोडक्यात माहिती देऊ शकतो. तर हे बघा, जसं की हे सर्वप्रथम पॉवर पॉईंट मी इथं ओपन केलेलं आहे. इथे लास्टला 1 नंबरला जर म्हटलं तर आपल्याला फाईलचं ऑप्शन असतं, परंतु हे जर म्हटलं तर हा डायरेक्टली फाईलचा ऑप्शन आहे. म्हणजे आपण जे पण कामकाज करत असतो त्याचं हे ऑप्शन आहे. तर हे न पकडता आपण डायरेक्टली होम पेज पासून इथं मोजायला सुरुवात करायची. हे पहिलं ऑप्शन, त्यामध्ये एवढे ऑप्शन तुम्हाला बघण्यासाठी भेटतील, भरपूर ऑप्शन आहे. आणि जवळपास जर म्हटलं तर तुम्ही एकाचं जरी पाठ केलं किंवा एकाचं जरी लक्षात ठेवलं वर्ड, पॉवर पॉईंट किंवा एक्सेल, तर जवळपास इथं 90% जे ऑप्शन आहे सारखेच असतात तिन्ही सॉफ्टवेअर मध्ये. ठीक आहे, जसे की इथे कॉपी पेस्ट, इथं आपल्याला कटचं ऑप्शन असतं. काल कट कुठं ऑप्शन असतं त्यावरती प्रश्न आलेला होता. ठीक आहे, हे जे कटचं ऑप्शन आहे हे कुठं असतं त्यावरती प्रश्न आलेला आहे. इन्सर्ट वरती गेल्यानंतर इथं पिक्चर ऍड करण्यासाठी काय ऑप्शन आहे, इन्सर्ट पिक्चर, तर यावरती आपल्याला काल प्रश्न विचारला गेला आहे. ठीक आहे, हे कुठं ऑप्शन असतं इन्सर्ट मध्ये, आणि इन्सर्ट पिक्चर करण्यासाठी इथं काय आपल्याला नाव असतं ते आपल्याला विचारलं होतं. ठीक आहे, अजून जर म्हटलं तर आपल्याला लेआउट वरती प्रश्न आला होता. जसे की इथं मी जातो वर्ड वरती, तर बघा हेच ऑप्शन तुम्हाला अशा प्रकारचे दिसतील. थोडंसं हे जर म्हटलं तर हे थोडंसं खाली घेतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून बघा. आता तुम्हाला व्यवस्थित इथे समजून येईल. इथे बघा तुम्हाला व्यवस्थित माहिती इथे दिसत असेल. इथे सर्वप्रथम फाईलचं ऑप्शन, आता मी हे सर्व वर्ड मधलं तुम्हाला सांगत आहे, परंतु बहुतेक जर म्हटलं तर बाकीचे जे पण सॉफ्टवेअर आहे यासारखे डिझाईन केलेले आहेत, त्यामुळे जे पण ऑप्शन आहे ते तुम्हाला अशाच प्रकारचे बघण्यासाठी भेटेल. इथे फाईल वरती क्लिक केल्यानंतर इथून आपण फाईल सेव्ह करू शकतो. काल फाईल सेव्ह वरती पण प्रश्न आला होता की कुठून फाईल सेव्ह करू शकतो, यावरती प्रश्न असतो. ठीक आहे, तर यामध्ये बघा अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला इथे दिसतील. आता तुम्हाला प्रश्न कशावरती विचारले जातात, कशामध्ये काय ऑप्शन आहे, जसं की इथं फाईल मध्ये आपण फाईल सेव्ह करू शकतो, आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकतो, प्रिंट घेऊ शकतो, शेअर करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. हे ऑप्शन तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. हे सर्व कशामध्ये असतात, फाईल मध्ये असतात. ठीक आहे, आणि फाईल मधूनच आपण एखादं न्यू ब्लँक डॉक्युमेंट इथं घेऊ शकतो, इन्सर्ट करू शकतो. म्हणजे जे कामकाज करणार आहे त्यासाठी न्यू पेज इथं मागवू शकतो आणि नवीन काम सुरू करू शकतो. तर हे देखील माहिती आपल्याला असणं गरजेचं असणार आहे. जे पण आपल्याला वेगवेगळे डिझाईन आहेत, टेम्पलेट्स आहेत, ते सुद्धा इथूनच आपण इथं इम्पोर्ट करू शकतो किंवा त्यावरती कामकाज सुरू करू शकतो. हे तुम्हाला समजून आलं. हे सर्व जे ऑप्शन आहे, होम टॅब किंवा न्यू फाईल किंवा एखादा फोल्डर तुम्हाला ओपन करायचंय किंवा एखादी फाईल सेव्ह करायची, एखाद्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचे, त्यामध्ये पीडीएफ म्हणा, वर्ड म्हणा, नाहीतर पीपीटी फॉर्मॅट म्हणा, नाहीतर वेगवेगळे जे पण फॉर्मॅट आहे एक्समेल वगैरे, त्याचे सर्व फॉर्मॅट आपण इथून सेव्ह करू शकतो, प्रिंट घेऊ शकतो, शेअर करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो आणि क्लोज देखील करू शकतो. ठीक आहे, तर हे सर्व जे ऑप्शन आहे फाईल मध्ये असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर सेकंड नंबरचा ऑप्शन आहे इथं होम टॅब. आता यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. आता यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते देखील मी तुम्हाला सांगतो. इथे बघा होम टॅब वरती जर म्हटलं तर कॉपी पेस्टचा सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आहे. कट, कॉपी, पेस्ट हे सर्व जे ऑप्शन आहे होम टॅब मध्ये असतात आणि त्यांना तेच नाव दिलेले असतात. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्याला जे पण आपल्याला हे जे जसं की इथं सेंटेन्स आहे किंवा एखादं वाक्य दिलेलं आहे त्याचं आपल्याला साईज चेंज करायचे, जे पण आपल्याला अक्षर दिलेलं आहे त्याचं फॉर्मॅट तुम्हाला चेंज करायचंय, फॉन्ट चेंज करायचंय, तर ते तुम्ही कुठून करू शकता, तर होम टॅब मधून आपण हे चेंज करू शकतो इथं फॉन्ट मध्ये जाऊन. ठीक आहे, आणि त्यानंतर जर विचार केला तर इथं साईज चेंज करण्यासाठी ऑप्शन असतं, ते देखील होम पेज वरतीच असतं. त्यानंतर एखादा प्रश्न असा देखील विचारला जातो की तुम्हाला एखादं अंडरलाईन करायचं, ते तुम्ही कुठून करू शकता, तर होम टॅब मध्ये ते ऑप्शन असतं. इथं अंडरलाईन करू शकता. इथे आपण जर म्हटलं तर इटॅलिक म्हणजे जे वाकडं अक्षर ते करू शकता, बोल्ड करू शकता. बोल्ड वरती सुद्धा टीसीएस ने पेपरला प्रश्न विचारलाय. त्यानंतर जर म्हटलं तर कलर द्यायचा असेल तर कलर आपण देऊ शकता. ठीक आहे, हे जे बेसिक ऑप्शन आहे ते सर्व आपल्याला होम पेज वरती बघण्यासाठी भेटेल. होम पेज वरती अजून काय बघण्यासाठी भेटतं,
अक्षर मोठं छोटं करू शकता, त्यानंतर अलाइनमेंट देऊ शकता, त्यानंतर इथे अजून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, यावरती ऑलरेडी प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, एक तर जर म्हटलं तर तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जातो. हे काय जस्टिफाय, म्हणजे जे पण आपल्याला आपण वाक्य तयार केलेलं असतं किंवा पॅराग्राफ तयार केलेला असतो, दोन्ही साईडने जर व्यवस्थित तुम्हाला सारखं करायचं असेल तर त्याला आपण जस्टिफाय बोलतो. तर ते तुम्ही कुठून करू शकता, होम पेज वरतूनच करू शकता. त्यानंतर जर म्हटलं तर सेंटर अलाइनमेंट द्यायची असेल तुम्हाला. ठीक आहे, जे पण अक्षर आपण लिहिलेले, जसे की इथं मी सिलेक्ट करतोय एवढी अक्षर मला सेंटर मध्ये पाहिजे, तर मी सेंटर वरती क्लिक करणार, हे ऑटोमॅटिकली अक्षर इथे सेंटर मध्ये येणार. तर हे जे अलाइनमेंट आहे हे तुम्ही कुठून देऊ शकता, तर ते सर्व होम पेज वरतून देऊ शकता. त्यानंतर नंबरिंग द्यायची आपल्याला, जसे की इथे हे प्रश्न आहे, यांना नंबरिंग द्यायची. नंबरिंग नाही तर बुलेट द्यायचे, बुलेटचे भरपूर प्रकार असतात. आता बुलेट द्यायचे तर आपण कुठून देऊ शकतो, ते देखील होम पेज वरतून देऊ शकता. आपल्याला नंबरिंग द्यायचे तर नंबरिंग सुद्धा होम पेज वरतून देऊ शकता. अशा प्रकारची नंबरिंग आपण या साईडला त्या साईडला घेऊ शकतो. ठीक आहे, तर हे सर्व होम पेज वरतून घेऊ शकता. कलरिंग वगैरे, नंबरिंग, जस्टिफाय, आपल्याला जे पण अक्षरांचे जे पण जसे की फोंट चेंज करायचे असेल, आपल्याला नंबर द्यायचे असेल, बहुतेक ऑप्शन आपल्याला होम पेज वरती बघण्यासाठी भेटतात. ठीक आहे, यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेत. ते प्रश्न कोणकोणते ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि यावरतीच प्रश्न विचारले जात आहे, कारण हे जे कोणी पण वापरत असेल ना, त्याला तर लगेच समजून येतं की हे ऑप्शन कुठे. परंतु तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं, तुम्ही एक डायरेक्टली स्क्रीनशॉट घेऊ शकता, नाही तर बाकी नोट्स मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओचा डायरेक्टली स्क्रीनशॉट घ्या, होम पेज वरती काय काय ऑप्शन आहे ते बघून घ्या, आणि त्यावरती प्रश्न आला की लगेच तुम्हाला समजून येईल. आता वरती जेवढे ऑप्शन आहेत तेवढेच तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचे. यावरती 2-3 प्रश्न विचारले जात आहेत. तर बघा, अजून होम टॅब वरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात, जसे की टायटल तुम्ही कुठून ऍड करू शकता. ठीक आहे, तर टायटल तुम्ही हे आपल्याला होम टॅब वरतीच आपल्याला ऍड करण्याचं ऑप्शन असतं, म्हणजे टायटल आपण त्याला गृहीत धरू शकता. हेडिंग 2 अशा प्रकारचे जे असतात, पॅराग्राफ वगैरे, ते सर्व आपण होम टॅब वरतून ऍडजस्ट करू शकतो, त्यांना एडिट करू शकतो आणि त्यांना नावं वगैरे देऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर विचार केला तर आपण रिप्लेस फाईल करू शकतो, होम पेज वरतून फाइंड करू शकतो आणि सिलेक्ट देखील करू शकतो. हे सर्व जे ऑप्शन आहे होम टॅब वरती असतात. ठीक आहे, आता होम टॅब वरती काय काय ऑप्शन आहे हे तुम्हाला महत्वाचं काय असणार आहे, इथं कॉपी पेस्ट कट वगैरे हे ऑप्शन झाले, त्यानंतर इथं अलाइनमेंट झाले, आणि त्यानंतर इथं फॉन्ट वगैरे झाले, आणि त्यानंतर इथं हेडिंग आणि टायटल हे महत्वाचे होम टॅब वरती ऑप्शन झाले. यावरती तुम्हाला प्रश्न वारंवार विचारले जातात. असं नाही की आपल्याकडे प्रश्न नाहीये, टीसीएस पॅटर्न नुसार आता जे प्रश्न विचारले गेले ते सुद्धा आपल्याकडे बहुतेक प्रश्न आलेले आहेत, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हे आपल्याला टीसीएस पॅटर्न नुसार, म्हणजे टीसीएस कंपनीने इथं पेपरला विचारलेले प्रश्न आहेत. अजून तुम्हाला कशा कशावरती प्रश्न विचारले जातात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बेसिक मध्ये तुम्हाला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये तुम्हाला जर विचार केला तर ऑपरेटिंग सिस्टीम वरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये जर म्हटलं तर आपल्याला कोणकोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे, कोणकोणते सॉफ्टवेअर आहे, यामध्ये आपल्याला विसंगत घटक ओळखा, यावरती प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न कसे येतात, त्यांची उत्तरं काय हे देखील मी तुम्हाला देणार आहे. सर्व कामी ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. ठीक आहे, तर त्यासाठी आपण डिटेलमध्ये हे सर्व काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, आता पुढे जर म्हटलं तर सेकंड नंबरचा ऑप्शन असतं इन्सर्ट. ठीक आहे, आता इन्सर्ट म्हणजे कोणतीही फाईल आपल्याला इन्सर्ट करायची असेल, काही, ठीक आहे, आपल्याला ड्रॉ करायचं असेल, पिक्चर इन्सर्ट करायचं असेल, 3D एखादा शेप घ्यायचा असेल, लिंक इन्सर्ट करायची असेल, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल, चार्ट ऍड करायचा असेल, टेबल ऍड करायचं असेल, पेज आपल्याला खाली जे पेजेस दिलेले असतात त्यांना नंबरिंग द्यायची असेल, हेडर फुटर ऍड करायचं असेल, तर ते सर्व कामकाज आपण इन्सर्ट मधून करतो. म्हणजे एखादी फाईल आपण तयार करतोय, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट ऍड करायची असेल तर इन्सर्टचं ऑप्शन असतं. तर जर एखादा आपल्याला असा प्रश्न आला की आपल्याला पिक्चर ऍड करायचं, तर कोणतं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावं लागेल, तर इन्सर्ट मधून आपण पिक्चर ऍड करतो. शेप ऍड करायचं असेल, टेबल ऍड करायचं असेल, तर हे सर्व जे ऑप्शन तुम्हाला इथे दिसत असतील वरती बघा, हे जे नाव आहेत तुम्हाला. ठीक आहे, तर हे सर्व ऍड करण्यासाठी आपण इन्सर्ट ऑप्शनचं इथं सिलेक्ट करतो आणि त्यामधून हे आपण ऑप्शन सिलेक्ट करतो. आता असं नाही की तुम्हाला असा देखील प्रश्न, कालच्या याला काय प्रश्न विचारला होता की पिक्चर जो इन्सर्ट करतो त्याला काय नाव असतं. ठीक आहे, तर त्याला पिक्चर इन्सर्ट हेच नाव असतं, इन्सर्ट पिक्चर हेच नाव असतं. ठीक आहे, तर या टाईपचा एक प्रश्न विचारला गेला होता. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आपण पेज ब्रेक करू शकतो, आपण वेगवेगळे जे पेज आहे ते ब्लँक पेज इन्सर्ट करू शकतो. या टाईपचे जे पण ऑप्शन आहे ते तुम्हाला इन्सर्ट पेज वरती बघण्यासाठी भेटतं. पेज कव्हर असतात ते आपण इन्सर्ट करू शकतो. म्हणजे कोणत्याही प्रकारची क्रिया आपल्याला आपल्या पेज मध्ये घ्यायची, आपले जे डॉक्युमेंट तयार करतो त्यामध्ये ऍड करायचे, त्यासाठी इन्सर्ट आपल्याला पर्याय वापरायचे आणि त्याला शक्यता तेच नाव दिलेलं असतं. जसं की पिक्चर इन्सर्ट करायचं तर पिक्चर इन्सर्टच नाव असणार, टेबलला जर म्हटलं तर टेबल इन्सर्टच ऍड टेबलच नाव असणार. अशा प्रकारचं शेप जर ऍड करायचं असेल तर ड्रॉ शेप, त्यानंतर जर विचार केला तर आयकॉन जर ऍड करायचे असेल तर आयकॉनचं ऑप्शन असणार. 3D मॉडेल आपण ऍड करू शकतो. ठीक आहे, आर्ट आपण इथं ऍड करू शकतो, चार्ट आपण ऍड करू शकतो, स्क्रीनशॉट घेऊ शकतो. ठीक आहे,
त्यानंतर जर म्हटलं तर फोटोज व्हिडिओज आपण इथे ऍड करू शकतो. एखादा टेक्स्ट असेल तिथे लिंक पेस्ट करायची तर लिंक ऍड करू शकतो. ठीक आहे, बुकमार्क देऊ शकतो. हे सर्व जे ऑप्शन आहे आपण या इन्सर्ट ऑप्शन मधून घेऊ शकतो. यामध्ये महत्वाचं काय असणार आहे, पिक्चर, व्हिडिओ, टेबल हे माझ्या एक अंदाजानुसार हे महत्वाचे ऑप्शन असणार आहे. आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपण इथं सिम्बॉल वगैरे हे सुद्धा इन्सर्ट करू शकतो यामधून. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर यामध्ये एवढं काय महत्वाचं नाही. आपण एवढंच लक्षात ठेवा की इन्सर्ट करण्यासाठी जे ऑप्शन असतात, जे काय आपल्याला आपल्या फाईलमध्ये घ्यायचं असतं ते सर्व ऑप्शन इन्सर्ट मध्ये इथं असतात आणि तिथून आपण ते घेऊ शकतो. आता महत्वाचे प्रश्न कोणकोणते ते जेव्हा आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाने पुढे, तेव्हा तुम्हाला हे सर्व काही व्यवस्थित समजून येणार आहे. ठीक आहे, त्यासाठी काही चिंता करू नका, सर्व प्रश्न उत्तरे देखील मी देणार आहे. आता ड्रॉचं जे ऑप्शन आहे, ड्रॉ आपल्याला इथं ड्रॉ वेगवेगळ्या आपण माध्यमाने ड्रॉ करू शकतो. जसं की इथं बघू शकता, तर ड्रॉचं जर म्हटलं तर आपण वेगवेगळे इथं जे ऑप्शन आहे, ठीक आहे, तर इथून आपण ड्रॉ करायला सुरुवात करू शकतो. इथं आपण कलर चेंज करू शकतो. हे सर्व जे ड्रॉचे ऑप्शन आहे यामध्ये आपण पेन चेंज करू शकतो, साईज चेंज करू शकतो, वेगवेगळे बॅकग्राऊंड घेऊ शकतो. ठीक आहे, शेप घेऊ शकतो आणि अशा प्रकारचा आपण ड्रॉ करू शकतो. म्हणजे जसं की ड्रॉ करण्यासाठीच हे ऑप्शन असं बनलेले अशा प्रकारचं आपण इथे समजू शकता. पुढे जर विचार केला तर डिझाईन, कालचं जर म्हटलं तर आपल्याला होम पेज वरती म्हणजे जे डावीकडून, ठीक आहे, कालचा प्रश्न काय होता, डावीकडून उजवीकडे चौथं नंबरचं ऑप्शन काय, तर आपल्याला हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, तिसरं आहे, चौथं डिझाईनचं ऑप्शन असतं चौथं. तर यावरती काल परीक्षेला प्रश्न आलेला आहे. म्हणजे हे वरती जे ऑप्शन आहे त्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. ठीक आहे, त्यानंतर 5 नंबरचं ऑप्शन असतं लेआउट. लेआउट म्हणजे आपलं जे पेज असतं त्याच्या काढायची जी पण आपलं पेज आहे त्याचं डिझाईन वगैरे म्हणा, आपण जे पण शेप आहे ते शेप म्हणा, जसे की इथं आपल्याला मार्जिन म्हणा. ठीक आहे, तर हे सर्व लेआउट मध्ये असतं. लेआउट मध्ये जर विचार केला तर आपण आपली पेजची लेआउट सेट करू शकतो. हे सर्व ऑप्शन लेआउट मध्ये असतात. प्रश्न कसे विचारले जातात ते प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक हे सर्व काही व्यवस्थित समजून येणार आहे. पुढे आपण प्रश्न उत्तर बघणारच आहोत. आता जर म्हटलं तर पुढे आहे रेफरन्स. ठीक आहे, आता यामध्ये जर विचार केला तर रेफरन्स मध्ये काय काय असतं, तर रेफरन्स मध्ये जर म्हटलं तर आपण टेक्स्ट ऍड करू शकतो. वेगवेगळे जे पण आपण तयार केलेलं असतं त्याला आपण रेफरन्स देऊ शकतो. म्हणजे जसं की आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी किंवा आपल्याला ते कामकाज तिथूनच पुढे कंटिन्यू करण्यासाठी किंवा एखादा आपल्याला मार्क करण्यासाठी आपण रेफरन्स देत असतो. आणि कशा प्रकारचं आपण कामकाज केलेलं आहे ते दाखवून देण्यासाठी आपण रेफरन्सचा यूज करत असतो. यावरती शक्यता प्रश्न विचारले जात नाहीये. ठीक आहे, पुढे आपल्याला हे एक ऑप्शन भेटतं, तर यामध्ये शक्यता प्रश्न विचारले जात नाहीये. त्यानंतर रिव्ह्यूचा विचार केला तर आपल्याला आपलं जे पण कामकाज आहे ते कसं दिसेल आणि ते आपल्याला कसं दाखवायचं त्याविषयी संपूर्ण माहिती रिव्ह्यूज वगैरे दिलेली असते. व्ह्यू वरती जर म्हटलं तर आपण आपलं डॉक्युमेंट पूर्ण व्ह्यू करू शकतो, झूम करू शकतो. त्यासोबत आपण पेजची जी पण साईज आहे, लेआउट आहे, ते सर्व आपण कसं पेज दिसणार आहे ते सर्व व्ह्यू करू शकतो सर्व मार्गाने. हे सर्व ऑप्शन व्ह्यू वरती असतात. आपलं डॉक्युमेंट तयार झाल्यानंतर कसं होऊ शकतं, कसं आपल्याला तयार करायचं हे सर्व काही आपण इथे ऍडजस्ट करू शकतो. आणि लास्टला असतं हेल्प, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला दाखवलं वर्डचं. ठीक आहे, हे वर्ड वरती प्रश्न विचारले जातात. त्यावरती कॉमन तुम्हाला माहिती दिली की यामध्ये काय काय असतं आणि यावरती तुम्हाला काल 4-5 प्रश्न विचारले गेले. आता जर पुढे जर म्हटलं तर एक्सेल मी ओपन केलं, बघा वरती जे पण ऑप्शन आहे इथपर्यंतचे सारखेच आहे. ठीक आहे, इथं होम वरती तेच ऑप्शन आहे. फक्त इथं जर म्हटलं तर आपण इथं एक्सेल वरती फक्त अशा प्रकारचे चार्ट वगैरे जे पण महत्वाचे असतात ते आपण तयार करत असतो. त्यासाठी हे आपण वापरतो जास्तीत जास्त डिझाईन करण्यासाठी. तर इथं आपल्याला तेच ऑप्शन अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटेल. परंतु होम पेज वरती तेच ऑप्शन आहे, जसे की आपल्याला बोल्ड करायचं, कट, कॉपी, इथं अलाइनमेंट द्यायची, या टाईपचेच हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसतील. इन्सर्ट वरती हेच आपल्याला कोणत्याही प्रकारचे शेप, पिक्चर, व्हिडिओज वगैरे किंवा आपल्याला चार्ट वगैरे हे घ्यायचे असतात तर आपल्याला इथं भरपूर ऑप्शन आहे. मॅप्स वगैरे घ्यायचे असेल, आपल्याला वेगवेगळे चार्ट इथं अशा प्रकारचे जे पण असतात ते इन्सर्ट करायचे असेल, लिंक इन्सर्ट करायचे असेल, हे सर्व ऑप्शन तेच आपल्याला इथे दिसतील. ड्रॉ मध्ये त्याचप्रमाणे आपल्याला ड्रॉ करायचं असेल कुठे इथं आपण ड्रॉ करू शकता. त्यानंतर पेज लेआउट जे तुम्हाला सांगितलं लेआउट मध्ये काय काय असतं तेच प्रमाणे इथं. बाकी जर म्हटलं तर हे आपल्याला फॉर्म्युलास वगैरे यामध्ये आपल्याला भरपूर म्हणजे शिकण्याची गरज पडते, तेव्हा आपल्याला हे सर्व काय समजून येते. यामध्ये भरपूर काय असतं. ठीक आहे, हे फॉर्म्युलास वगैरे आपण वापरून आपण वेगवेगळ्या ट्रिक्स नुसार आपण डायरेक्टली जे जास्तीत जास्त काम आहे ते कमी वेळात इथे करू शकतो. ठीक आहे, इथं डेटा असतो, डेटामध्ये आपण जे पण कामकाज केलेलं असतं त्याचा डेटा पूर्ण इथं प्रिव्ह्यू मध्ये सेव्ह केलेला असतो. त्यानुसार आपण हे काम करू शकतो. रिव्ह्यू वगैरे जाऊन आपण इथं रिव्ह्यू बघू शकतो. व्ह्यू वरती क्लिक करून आपलं डॉक्युमेंट कसं तयार होतंय, कसं आपल्याला कामकाज करायचंय, झूम आउट हे वगैरे करून आपण व्यवस्थित आपल्याला डॉक्युमेंट व्यवस्थित बघू शकतो, व्ह्यू करू शकतो. ठीक आहे, आणि लास्टला हेल्पचं ऑप्शन असतं. यावरती जास्त प्रश्न विचारले जात नाहीये, परंतु पॉवर पॉईंट वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता वर्ड आणि पॉवर पॉईंट मध्ये जास्त काय बदल नाहीये. पॉवर पॉईंटची जी साईज आहे अशा प्रकारची आपल्याला ही जर म्हटलं तर आयताकृती असते
आणि जर म्हटलं तर वर्डची आपल्याला पेज सारखी असते, ठीक आहे. आपल्याला उभा जसं की आहेत अशा प्रकारचा आपण समजू शकता. आणि जे वरील जे ऑप्शन आहे सारखेच आहे आपल्याला. पहिल्यांदा होम टॅब, त्यानंतर जर विचार केला तर इन्सर्ट आणि बाकी जे ऑप्शन तुम्हाला सांगितले ते सारखेच आहे. फक्त थोडे इकडे तिकडे मागे होऊ शकतात, मागे पुढे होऊ शकतात. परंतु बहुतेक 90% ऑप्शन सारखेच आहे. ड्रॉ मध्ये, डिझाइन मध्ये. त्यानंतर जर विचार केला इथं आपल्याला हे एक ऑप्शन वर्ड जे पॉवर पॉईंट आहे त्यामध्ये हे बाकीचे ऑप्शन आहे ते एक्स्ट्रा बघण्यासाठी भेटतात. जसं की अॅनिमेशन झालं, स्लाइड शो झालं, रेकॉर्ड झालं. जे ऑप्शन आहे हे सर्व जर म्हटलं तर पॉवर पॉईंट मध्ये आपल्याला थोडे जास्त बघण्यासाठी भेटतात, ठीक आहे. पॉवर पॉईंट मध्ये थोडे जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे फीचर्स बघण्यासाठी भेटतात. परंतु महत्वाचं काय आहे, आपल्याला हे जे ऑप्शन आहे, हे जे आपल्याला होम आणि इन्सर्टचं ऑप्शन यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातात, जे की कॉमन आहे तिन्ही यांच्यामध्ये, ठीक आहे. आणि यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे. हे तुम्हाला समजून आलं. आता चला जाणून घेऊया की आपल्याला नक्की पुढे अभ्यास कसा करायचा, प्रश्न कसे विचारले जाते. त्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला शक्यतो आपल्याला कालच्या प्रश्नानुसार आपण विचार करूया, ठीक आहे. आता कालचे प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला इथं कट कमांड कुठे असते, जसं की होम पेज वरती असते. फाईल सेव्ह कुठून करतात हे सांगितलं, लेअर कुठून सिलेक्ट करतात हे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर इथं आपल्याला पूर्ण रूप, ठीक आहे. पूर्ण रूप वरती आतापर्यंत जर म्हटलं तर बहुतेक जास्त प्रश्न विचारले गेलेत. आता ते आपण बघणारच आहोत. पूर्ण रूप आपल्याला कुठून बघायचं, काय नक्की हे पूर्ण रूप कोणकोणते आणि कसे पाठांतर करायचे, त्यासाठी एक सेपरेट पीडीएफ आपण तयार केलेलं आहे, ठीक आहे. तर हे पीडीएफ तुम्हाला ओपन करून दाखवतो. सर्वप्रथम इथे बघा, सर्वप्रथम पूर्ण रूपचं जे पीडीएफ आहे किंवा आपल्याला फुल फॉर्म साठी आपण एक सेपरेट पीडीएफ दिलेलं आहे हे तुम्हाला इथं दाखवतो. तर बघा, सर्वप्रथम हे जे पीडीएफ तयार केलं यामध्ये सर्व काय माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं टीसीएस पॅटर्ननुसार आतापर्यंतचे जे पण प्रश्न विचारले ते प्रश्न आणि त्यांची उत्तर तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटतील. जवळपास भरपूर प्रश्न आहे. टीसीएस पॅटर्ननुसार मागील परीक्षांसाठी विचारलेले सुद्धा प्रश्न यामध्ये ऍड केलेले आहेत, जे की तुम्ही इथं बघू शकता, ठीक आहे. अशा प्रकारचं स्वरूप ठेवलेलं आहे आणि हे सर्व काही तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये मी उपलब्ध करून दिलेलं आहे, ठीक आहे. जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. या टाईपचे तुम्हाला टीसीएस पॅटर्ननुसार परीक्षेला प्रश्न विचारले गेलेत कॅम्प्युटरवरती, संगणकावरती, ठीक आहे. अशा प्रकारचं हे तुम्ही बघू शकता. यामध्ये महत्वाचं काय असणार आहे, शॉर्टकट की, त्यानंतर पूर्ण रूप आणि इतर थोडक्यात माहिती. जर ती माहिती असेल तर तुम्ही कोणताही प्रश्न व्यवस्थित सोडू शकता. आता तुम्हाला फक्त काय करायचं, हे जे पीडीएफ आहे एकदा डोळा खालून घालून घ्यायचे आणि जेणेकरून तुम्हाला थोडक्यात हे फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे सर्व जर म्हटलं तर अजून एक पीडीएफ आहे बघा, इथं शॉर्टकट कीज. इथे बघा, आता शॉर्टकट कीज वरती जर म्हटलं तर कालच्या पेपरमध्ये, ठीक आहे, कालच्या 3 शिफ्ट मध्ये 5 प्रश्न विचारले गेले. टोटल किती, 5 प्रश्न विचारले गेलेत शॉर्टकट की वरती, ठीक आहे. एका पेपरमध्ये 2 प्रश्न आणि एका पेपरमध्ये 2 प्रश्न, अशा प्रकारचे शॉर्टकट की वरती तुम्हाला 2 प्रश्न विचारले, 2 प्रश्न आणि एकामध्ये 1 प्रश्न विचारला गेला. अशा प्रकारचे एकूण 5 प्रश्न तुम्हाला शॉर्टकट कीज वरती विचारले गेलेत. त्यासाठी एक सेपरेट जे पीडीएफ आहे ते इथे मी तुम्हाला दिलेलं आहे, जे की स्क्रीनवरती बघू शकता. हे सर्व पीडीएफ तुम्हाला कुठून भेटणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या लास्टला, त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, यामध्ये सर्व ज्या महत्त्वाच्या शॉर्टकट कीज आहे ते तुम्हाला इथं 2-4 पेज मध्ये मी दिलेले आहेत आणि यावरतूनच प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे. ऍज इट इज डायरेक्टली कॉपी पेस्ट झालेत. हे बघा, अशा प्रकारचं तुम्ही इथं बघू शकता. आता त्यानंतर जर म्हटलं तर फंक्शन की वरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. लास्टला या 12 फंक्शन की आहे, ज्यावरती आपलं कीबोर्ड असतं त्याच्यावरती 1 नंबरला 12 फंक्शन की असतात. त्यांचं काम काय आहे, F1 F2 F3 अशा प्रकारचे ज्या पण फंक्शन की असतात त्यांचं काम काय आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. त्यासाठी सेपरेट सुद्धा मी ही माहिती दिलेली आहे, काही चिंता करू नका. तर बघा, इथे थोडंसं खाली आल्यानंतर इथं आपल्याला शॉर्टकट कीज वगैरे दिलेलं आहे, त्यांचं कार्य दिलेलं आहे. त्यानंतर बाकीची माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे, ठीक आहे. आता शॉर्टकट कीज वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत हे तुम्हाला समजून आलं. आता संगणकावरती आधारित जे पण प्रश्न आलेले ते टीसीएस पॅटर्ननुसार ते देखील मी दिलेत. आणि इथे बघा, खाली आल्यानंतर इथे तुम्हाला जे पण तुम्हाला सांगितलं, जसं की पूर्ण रूप किंवा फुल फॉर्म तुम्हाला जे विचारले जात आहे ते तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत आणि यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत. काल देखील जर म्हटलं तर या पीडीएफ मधून आपण जे पण फुल फॉर्म दिले होते त्यावरती प्रश्न आलेले आहेत, जे की बघू शकता. अशा प्रकारचे फुल फॉर्म आहे. थोडेफार जर म्हटलं तर एकदा तुम्ही डोळा खालून घातले की तुमचे हे पाठ होऊन जातील आणि त्यानंतर लक्षात ठेवलं तरी, थोडं एकदा वाचलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल कशाचा फुल फॉर्म काय आहे. आणि यावरती तुम्हाला जर म्हटलं तर काल 4-5 प्रश्न विचारले गेले, म्हणजे हातचे मार्क आहे हे जरी तुम्ही वाचलं तरी तुमचा इथं नक्कीच फायदा होणार आहे. पुढे आहे फंक्शन कीज. तुम्हाला सांगितलं 12 फंक्शन की. इथे बघा, F1 F2 F3 अशा प्रकारच्या इथं आपल्याला एकूण 12 ज्या फंक्शन कीज आहे यावरती सुद्धा काल प्रश्न विचारला गेलाय. तर यांचं कार्य काय आहे, फंक्शन कीचं एकचं कार्य काय आहे, दुसऱ्याचं कार्य काय आहे, तिसऱ्याचं कार्य काय आहे, याविषयी इथं माहिती दिलेली आहे, ठीक आहे. तर हे थोडक्यात तुम्ही एकदा डोळा खालून काढून घ्या, ठीक आहे. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला हे जे आपल्याला एक्सटेन्शन वगैरे असतात त्यांचं कार्य काय आहे, ठीक आहे. जीप, जसं की आपल्याला जी कॉम्प्रेस फाईल असते ती जीप मध्ये असते, ठीक आहे. पुढे जर विचार केला तर पुढे वेगवेगळ्या एक्सटेन्शनचं कार्य काय आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. असं नाही की तुम्हाला फक्त इंग्लिश मधून माहिती दिलेली आहे, खाली मराठीमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे, ठीक आहे. तर हे पीडीएफ जर म्हटलं तर टोटल 22 पेजेसचं
पेजेसचं पीडीएफ आहे आणि यामध्ये संगणकाविषयी भरपूर माहिती इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, यामध्ये आपल्याला हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं शॉर्टकट कीज विषयी आपण हे पीडीएफ आपल्याला दिलेलं आहे, तर हे आपण वाचू शकता, व्यवस्थित माहिती इथे मिळवू शकता. आणि दुसरं एक पीडीएफ आहे सेपरेट इथं 22 पेजेसचं, यामध्ये संगणकाविषयी इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे, यामध्ये जी पण आपल्याला महत्त्वाची माहिती वाटली ती सर्व ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे की तुम्ही इथे बघू शकता. सविस्तर माहिती अशा प्रकारचे इथे दिलेलं आहे. यामध्ये जे पण आपल्याला संगणकावरती आधारित प्रश्न विचारले जात आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, हे बघा अशा प्रकारची माहिती, आणि यातून बहुतेक आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे, जेणेकरून ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. आणि इथून मागे टीसीएस पॅटर्न नुसार कसे प्रश्न विचारले गेले त्याचे सुद्धा जे प्रश्न उत्तर आहेत ते देखील आपण इथे ऍड केलेलेच आहे. ठीक आहे, हे बघू शकता अशा प्रकारचं. आता ऑपरेटिंग सिस्टीम होती, तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात, कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम आहे ह्या तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला पर्यायातून आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम ओळखता आलं पाहिजे किंवा विसंगत घटक तुम्हाला ओळखता आला पाहिजे. एकदा वाचलं तरी तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. हे बघा अशा प्रकारचं. ठीक आहे, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे, त्यानुसार आपण हे पीडीएफ तयार केले. एकदा डोळा घालून घातलं 22 पेजेसचं हे संगणकावरती आधारित आपल्याला हे पीडीएफ बघण्यासाठी भेटेल, आणि अजून एक 2-4 पेजेसचं हे पीडीएफ बघण्यासाठी भेटेल. या 2 पीडीएफ सोबत अजून तुम्हाला काय दिलं जाणार आहे हे देखील सांगतो. आता तुम्हाला जी पण वर्ड वरती, एक्सेल वरती, पॉवर पॉईंट वरती कशा प्रकारची माहिती विचारली जाते एकदम बेसिक लेवलची. ठीक आहे, हे जे ऑप्शन आहे ते तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्लस तुम्हाला अजून थोडासा अभ्यास करण्यासाठी, कारण जर म्हटलं तर 8 प्रश्न तुम्हाला विचारले जाते 8 मार्कांसाठी, तर तुम्हाला अजून महत्त्वाचं काय असणार आहे त्यासाठी आपण हे पीडीएफ उपलब्ध करून देत आहोत. यासोबत अजून तुम्हाला काय दिलं जाणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो. बघा, जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी आपण अशा प्रकारचं एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे. यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला हे सर्व पीडीएफ इथेच भेटून जातील. कालचे जे पण प्रश्न आले होते सर्वप्रथम आपण सर्वचे सर्व प्रश्न, जेवढे पण विद्यार्थ्यांकडून प्रश्न मिळाले ते सर्व काही इथं उपलब्ध करून दिले, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. उत्तरासोबत कालचे सर्व प्रश्न इथे उपलब्ध करून दिले. ठीक आहे, आता इथं वरती आल्यानंतर बघा पहिल्या शिफ्टचे, दुसऱ्या शिफ्टचे प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. वरती आल्यानंतर जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी 12 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका इथं उपलब्ध करून दिल्यात. वरती 8 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका. संगणकावरती जी माहिती, जे पीडीएफ मी तुम्हाला हे दाखवत आहे, तर हे पीडीएफ तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटेल या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवरती. तुम्ही सर्च करून या टेलिग्रामला जॉईन होऊ शकत नाहीये. जोपर्यंत लिंक तुम्हाला दिली जात नाही तोपर्यंत तुम्ही जॉईन होऊ शकत नाही. लिंक तुम्हाला कुठून भेटणार, कशी भेटणार ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर विज्ञानावरती प्रश्न काढले, त्यानंतर मागील अजून आपल्याला 12 प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील. इथे मागील 11 प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील. अजून पुढे आलं तर टीसीएस पॅटर्न नुसार झालेल्या मागील 100 ते 150 प्रश्नपत्रिका इथे उपलब्ध करून दिल्यात. आपण तयार केलेल्या 30 ते 40 प्रश्नपत्रिका इथं संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केल्यात. विज्ञानाविषयी माहिती त्याच्यासाठी सेपरेट पीडीएफ आहे. त्यानंतर इतिहासावरती माहिती, भूगोलावरती माहिती सेपरेट पीडीएफ आहे. मराठीवरती, इंग्लिशवरती सेपरेट पीडीएफ दिलेलं आहे. आणि बाकी जर म्हटलं तर संभाव्य प्रश्नपत्रिका आणि बाकी स्टडी मटेरियल हे सर्व काय आपण इथे उपलब्ध करून देत आहोत. तर बघा, आता हे सर्व तुम्हाला मिळवण्यासाठी हे सर्व पीडीएफ आहे. ठीक आहे, पीडीएफ आहे, आणि तुम्हाला फक्त हा प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे आणि तिथून हे सर्व पीडीएफ तुम्ही एका क्लिक मध्ये डाउनलोड करू शकता. फक्त डाउनलोड करायचे, त्यानंतर 3 ऑप्शन असतं, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली हे डाउनलोड करू शकता अशा प्रकारचं. ठीक आहे, इथं सेव्ह आहे आणि त्यानंतर तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये. सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही झेरॉक्स वगैरे घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे. आता या सर्वांची प्राइस जर म्हटलं तर आधी देखील आपण कमी ठेवली होती. हे सर्व तुम्हाला 119 रुपयामध्ये आपण उपलब्ध करून देत होतो. याची प्राइस म्हणजे तुम्हाला यामध्ये काय भेटणार आहे, आपण तयार केलेल्या 30 ते 40 संभाव्य प्रश्नपत्रिका, मागील 23 प्रश्नपत्रिका, 100 ते 150. ठीक आहे, म्हणजे 100 प्लस तुम्हाला टीसीएस पॅटर्न नुसार झालेल्या प्रश्नपत्रिका, आणि त्यासोबत स्टडी मटेरियल जे आपण हे पीडीएफ तुम्हाला दाखवले, हे सर्व पीडीएफ वगैरे तुम्हाला सेपरेट त्यामध्ये दिले जाणार आहे. हे सर्व तुम्हाला किती रुपयामध्ये देत होते, 119 रुपयामध्ये, परंतु आता याची प्राइस अजून देखील आपण कमी करत आहोत. हा व्हिडिओ बघून तुम्ही हे सर्व जॉईन करत असाल तर त्यासाठी आपण याची प्राइस ठेवलेली आहे फक्त 89 रुपये. ठीक आहे, 89 रुपयामध्ये हे सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे फक्त या व्हिडिओसाठी, या विद्यार्थ्यांसाठी हे असणार आहे. ठीक आहे, जो पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असेल त्याच्यासाठी याची प्राइस ठेवलेली आहे 79 रुपीज. जो तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर देतोय 91 39 64 31 99. ठीक आहे, बघा नंबर व्यवस्थित बघा, 91 39 64 31 99. या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला 79 रुपये पेमेंट करायचे. आता याची प्राइस आपण अजून देखील कमी केलेली आहे. तुम्ही समजू शकता यामध्ये सर्व काही उपलब्ध करून देतोय पीडीएफ फॉर्मॅटमध्ये, जे की तुम्ही डाउनलोड करू शकता. असं नाही की ऍप्लिकेशन देणार आणि ऍप्लिकेशनवरून तुम्हाला फक्त बघता येते, डाउनलोड करता येत नाही. ठीक आहे, पीडीएफ फॉर्मॅटमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. याची प्राइस आता आपण एवढी ठेवलेली आहे. तुम्ही त्या प्रायव्हेट टेलिग्रामला जॉईन होऊ शकता. आता जेव्हा तुम्ही या नंबरवरती पेमेंट करता, पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. हा जो
नंबर दिसत असेल 9139643199 याच नंबरवरती पेमेंट करायचे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचे आणि स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला आपल्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाईल. लिंक वरती क्लिक करूनच तुम्ही तो चॅनल जॉईन करू शकता, कारण तो प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही सर्च करून जॉईन करू शकत नाही. जेव्हा लिंक दिली जाते लिंक वरती क्लिक करायचे, जॉईन व्हायचं आणि सर्व जे पीडीएफ आहे ते तुम्ही लगेच डाउनलोड करून तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता, प्रिंट घेऊ शकता. तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं, तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि बाकी जी पण माहिती परीक्षा होईपर्यंत, ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली ते ठीक आहे, परंतु तुमची परीक्षा जर म्हटलं तर 14 तारखेपर्यंत परीक्षा चालणार आहे. तर 14 तारखेपर्यंत तुम्हाला अजून काय स्टडी मटेरियल तिथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणारच आहे. तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे आपला हा प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल. तर तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्हाला अभ्यास करायचा असेल, अजून तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर जॉईन होऊ शकता. तशी तुम्हाला कशावरती प्रश्न विचारले जातात, कसे प्रश्न विचारले जातात त्याविषयी माहिती मी दिलेलीच आहे. या व्यतिरिक्त अजून काही टॉपिक असतील त्यावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल अशाच प्रकारचा डिटेलमध्ये, तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.